कारण काय आहे की आता उंबरठ उत्पन्न वगैरे मला ती आता मंदी करून जाईल की तुम्ही सांगू नका प्रोसेस वगैरे उंबरठ उत्पन्न मग त्यापेक्षा खाली आलं उत्पन्न तर ते पीक गव्हर्नमेंट ही प्रोसेस आहे सध्या शासनाची शासन निर्णय आहे. पण ही फॅक्ट आहे की आता त्यात काय झालं आहे मी परवाच्या मिटिंगमध्ये होतो जी शिवाजी सोलापूर जिल्ह्यासाठी होतो होती मिटिंग त्याच्यात काय केलं त्यांनी टेक्निकल इल्ड म्हणून एक नवीन प्रकार आणलेला आहे. पण ते टेक्निकल इल्ड ह्या वर्षी काढलेला आहे बंद करा त्यामुळे पीक आपली मोबाईल सायलेंट करा सगळ्यांनी म्हणजे टेक्निकल इल्डच कॅन्सल करावं हे थोडक्यात आम्ही त्या दिवशी तेच प्लस सगळ्यांसाठी सांगतो की आमची भावना म्हणजे फील्डवर यंत्रणा काम करत असताना नुकसान झालं असताना फक्त उंबरठ उत्पन्नाचा निकष असल्यामुळे पीक मिळत नाही ही परिस्थिती आहे ती सुद्धा आम्ही कळवलेली आहे. प्लस आता तुमच्या ज्या काही मागण्या आहेत ज्या भावना आहेत त्या सुद्धा बरोबर आहेत आणि ती मला डिस्ट्रीब्यूट म्हणजे थोडं लांब आवाज ठीक आहे. तर ते थोडक्यात काय आहे की जी आपली मागणी आहे ती आम्ही सविस्तर मागच्या वर्षीचा पाऊस झालेलं नुकसान फोन सायलेंट करून घ्या सगळ्यांनी जे नुकसान कळवलेलं आहे ते नुकसान सगळं आम्ही पॉझिटिव्ह कळवतो आणि त्याची कॉपी सुद्धा आम्ही तुम्हाला देतो ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट ह्याचं हवामान केंद्राचा विषय आहे. जिल्ह्यामध्ये जे महसूल मंडळ आहेत आपल्याकडं 121 महसूल मंडळामध्ये आपल्याकडे हवामान केंद्र आहेत आणि रामेश्वर शिंदे मागच्या 2 महिन्यापासून पाठपुरावा करतायत. त्यांनाही आम्ही सांगितलं की शासनाचा नियम असा होता की जे हवामान केंद्र बंद पडलेलं आहे किंवा ज्या ठिकाणी चोरी झालेली आहे त्या ठिकाणच्या हवामान केंद्राच्या बाबतीमध्ये जे शेजारचं जे हवामान केंद्र आहे त्याचा डेटा द्यावा. पण दुसरं काय होतं प्रॉब्लेम की ह्या देवगाव हवामान केंद्र जे चोरीला गेलं त्यात मग ते विंचूर होतं तर विंचूर काहीतरी थोडक्यात गायब होतं 6 महिने गायब झालं. मग ते तसं असताना दुसरं कुठलं हवामान केंद्र आहे आता हे थोडक्यात इथं प्रॉब्लेम झाला म्हणून आम्हाला नियम कळाला की दोन्ही हवामान केंद्र जर गेले तर मग काय करायचं. तर त्याला तिसरं हवामान केंद्र त्यांना आम्ही कळवलेलं आहे की कुठल्या हवामान केंद्राचा डेटा धरायचा. पण तुमच्या मते त्या हवामान केंद्रामुळे जर ते पीक मिळालं नसेल तर ते सुद्धा आम्ही शासनाला कळवतो ही पहिली बाब. आणि याच्यावर सोल्युशन म्हणून सांगतो त्यांनाही माहीत आहे आतापर्यंत महसूल मंडळ स्तरावर हे हवामान केंद्र होतं. काय व्हायचं आतापर्यंत की बाबा हवामान केंद्र ठिकाणी पाऊस पडला नाही आणि शेजारीच कुठेतरी भरपूर पाऊस पडले नुकसान झालं मग काय आम्ही काय म्हणायचं की हवामान केंद्रामध्ये पाऊस नव्हता त्यामुळे ते देता येणार नाही. त्यावर्षी विंड्स म्हणून प्रकल्प येते गव्हर्नमेंट ऑफ म्हणजे केंद्राचा ज्याच्यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर एक हवामान केंद्र असतं ही एक पहिली बाब. म्हणजे 1288-84 स्तरावर आपल्या ग्रामपंचायत स्तरावर प्लस 121 अशा सर्व ग्रामपंचायत गाव नाही का ग्रामपंचायत स्तरावर हवामान केंद्र या वर्षाच्या कदाचित निर्णयला बसतील. आता ही शासनाचा निर्णय आहे त्याला टेंडर आहे सगळ्या प्रक्रिया तुम्ही पुढच्या वर्षी परत नाही बसली किंवा मागच्या वर्षी ती मंडी बसलं नाही म्हणून तर ही प्रक्रिया थोडक्यात आमच्याकडून माहिती मागवलेली आहे. तहसीलदार साहेबांनी लिहून आणि तालुका एकत्रित 5 मीटरची जागा लागते त्याला ते आम्ही कळवलेली आहे. ते विषय असा आहे ही फॅक्ट आहे की इथलं हवामान केंद्र इथलंच नाही जिल्ह्यामध्ये 6-7 हवामान केंद्र काही ठिकाणी चोरीला गेलं काही ठिकाणी मोडतोड झाली कारण त्याला काय थोडक्यात म्हणजे प्रोटेक्शन नाही जे आपल्या ते ग्रामपंचायत ताब्यात द्यायचं आहे. ह्या सुद्धा हिट्स प्रकल्पामध्ये सुद्धा एक ग्रामपंचायत स्तरावरच अधिकारी त्याची थोडक्यात देखभाल म्हणजे तांत्रिक नाही फक्त ते तिथं काय मोडतोड वगैरे झाली पाहिजे बाबतीची जबाबदारी त्याला देण्यात आलेली आहे. यावर्षी आणि हे आतापर्यंत जे हवामान केंद्र आहे त्याला मात्र प्रत्येक हवामान केंद्राला एकदा याच क्लायमेटचा इंजिनियर भेट देत असतो आणि याच हवामान केंद्राचा डेटा वापरून सगळं प्लॅनिंग होतं की थोडक्यात तुम्हाला जी थोडक्यात नुकसान भरपाई मिळाली ज्या ठिकाणी 65 मिलीमीटरच्या पुढे पाऊस पडतो त्या ठिकाणी पंचनामे होतात. म्हणजे मागच्या वर्षी जी इनडायरेक्ट नुकसान भरपाई आपल्याला मिळाली ती 65 मिलीमीटरच्या पुढे पाऊस झाला म्हणून मिळाली आणि ती पाऊस कुठे रेकॉर्ड झाला हवामान केंद्रामध्ये रेकॉर्ड झाला. त्यामुळे ते हवामान केंद्र सदोष आहे असं नाही ते व्यवस्थित चालू आहे. फक्त काय आहे बऱ्याच जणांना वाटतं की तिथे काय थोडक्यात पहिले हवामान केंद्र असायचे ते हालत फिरायचं त्याला विंडवेन म्हणायचे किंवा प्रोपायनोमीटर म्हणायचे सगळे सेन्सर आहेत. म्हणजे तुम्हाला सांगा हरकत नाही मी सोलापूरला होतो एक तहसीलदार साहेब कलेक्टर साहेबांना म्हणजे साहेब त्यांचं चालू नाही म्हणजे हवामान केंद्र त्यांना मी सांगितलं चालू नाही म्हणजे फिरतंय किंवा हालतंय म्हणून चालू नाही ते सेन्सर आहेत ते सगळे. तर थोडक्यात काय सांगायचं ते सुद्धा चालू आहे फक्त आता तुम्हाला थांबवतो तुम्हाला 3 महिने इथं रेन गेजच नव्हतं. दुसरी गोष्ट तुमचं विंचूरचं हवामान केंद्र 5-6 वेळा सांगायचं राव सांग 5-6 महिने सायलेंट करून घ्या 5-6 महिने ते गायबच होतं. इथं तुमच्या कृषी विभागाचा रिपोर्ट आहे की ते चोरीला गेला असं स्काउटनी सांगितलं. चोरीला गेलं तर लासलगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत एरिया येतो FIR का दाखल नाही.
काहीच नाही स्कायमेटने तो काम संस्कार केलेलं सुद्धा नाही. आम्हीच केला. हा. FIR कर. हे पण तुम्ही जे आता तुम्ही हे फक्त हे बोल स्टोरी सांगता आम्हाला ती सगळी स्टोरी माहिती सगळी नाही ऐका आमचा थांब, point- एक मिनिट थांब, एक मिनिट आमचा थांब. point- सर मला आहे ना तुमची हतबलता मी अनुभवली परवाच्या दिवशी. तुम्ही हतबल आहात, तुम्हाला पुढे काय करायचं आहे ते माहिती नाहीये किंवा तुमच्या मर्यादा ज्या आहेत टेबलाच्या त्याच्या पुढे जाता येत नाही, ही फॅक्ट आहे. कारण 3 महिने आम्ही 1.5 लाख रुपये खर्च केले, त्यावेळेला इथपर्यंत आपण पोहोचू शकलो आणि इकडच्या सगळ्या लोकांनी हा सगळा सरण रचण्याचा कार्यक्रम रचला म्हणून आता हे गंभीर प्रकरण झालेले आहे. आमची सरळ मागणी आहे की आता इथं आयुक्त पातळीवर सूरज मांढरे साहेब आणि कृषी मंत्री यांच्याकडनंच हा प्रश्न सोडवायचा आहे. तर तुम्ही वॉर फुटेड बेसिसवर इथं न थांबता ताबडतोबीनं वरतूनच्या सगळ्या गोष्टींचा आहे ना बदल घडून आणायचा आहे. तर आणि तरच विमे मिळतील, नाहीतर इथं पुन्हा लिपापोती होईल, तोंडाला पानं पुसले जातील, ते आम्हाला नको आहे. आणि तुमचे जे 2 माणसं आम्ही पकडलेले रेड हँड, आम्हाला ते बडतर्फ करून पाहिजे. जोपर्यंत त्यांना तुम्ही जे दगड भरणारा तो कांदे भरणारा, कांद्याच्या ऐवजी दगड भरणारा जो तो बडतर्फ होत नाही. आणि दुसरा कोण आहे ग्रामसेवक, कांदळवाडी त्या दोघांना बडतर्फ केल्याशिवाय यांना चाप लागणार नाही सर. ग्रामीण भागामध्ये अज्ञानाचा गैरफायदा घेऊन तुमचे अधिकारी लोक सरळ लाच खातात, सरळ कंपन्यांशी त्यांची साठगाठ आहे आणि या एका आरोपावरून त्यांना बडतर्फ करणं गरजेचं आहे. आम्ही त्याचं लाईव्ह सुद्धा केलेलं आहे. आता इथं ज्याचा पीक कापणी प्रयोग केला होता त्याचं काय नागवंशी राहुल संबेरावनी सुद्धा आज लाईव्ह मध्ये तुमच्या सगळ्या अधिकाऱ्यांसमोर सांगितलेलं आहे की यांनी असं शेण काढलेलं आहे. तर तो माणूस बडतर्फ झाला पाहिजे आणि दुसरा पण माणूस बडतर्फ झाला पाहिजे. आम्हाला निलंबन अजिबात नको. निलंबनाला हे लोक घाबरत नाही, कारण यांची सगळी रिंग असते. 3 महिन्यात तो माणूस बिनधास्त काळं थोबाड असून सुद्धा उजळ माथ्याने फिरतो. आम्हाला अजिबात निलंबन नको, आम्हाला बडतर्फ पाहिजे. म्हणजे एकाच 2 जणांची बडतर्फी झाली की ताबडतोब अख्ख्या महाराष्ट्रभर त्याचा चाप बसेल सर. तुम्ही उंबरठा उत्पन्न म्हणताय, त्याचा स्केल आहे 70% जोखीम स्तर आहे. तो फॉर्म्युला तर पुढे राहिला हो. पीक कापणी प्रयोगच केले नाही, हा आमचा मुद्दा आहे. प्रयोग जर केले नाही, तुम्हाला ती योजना जर राबवता आली नाही तर बेनिफिशियरीला समयाशोध देऊन टाकायला सांगा. शासनाने द्या नाही तर कंपनीला द्यायला सांगा, आम्हाला बेनिफिशियरी करा. दुसरी गोष्ट स्कायमेटने ते मेंटेन केलं नाही, त्यांना पैसे मिळाले नाही का 4 वेळा चोरीला गेलं. त्याला जवळजवळ 8 फुटाचं फेन्सिंग लावायला सांगितलेलं आहे, तार कंपाऊंड. त्यांनी ते 3-3, 4-4 फुटाचं लावून ठेवलंय. एक लात मारली ते पडून जातं. आता तुम्ही जाऊन पहा, त्याला फेन्सिंगच नाही, पैसे मिळाले नाही. करोडो रुपयाचं टेंडर निघालं स्कायमेटला आणि मेंटेन का नाही केलं. आणि तुम्ही म्हणताय की ते तुम्हाला माहित नाही, ते चालूच राहतं. तुम्हाला 4 महिने जर गायबच होतं तर काय ते पाऊस रेकॉर्ड करणार आहे. दुसरी गोष्ट, त्याच्या 5 मीटर एरियामध्ये जर काही डिस्ट्रक्शन नकोय, झाडं नकोय, इथं जाऊन पहा त्या पूर्ण फांदीचा पाला पाचोळा त्याच्यामध्ये येतोय. परवा झाडं तोडले त्यांनी. तुम्हाला तुमच्या स्तरावरून किती वेळा तुमच्या डेस्कून पण स्कायमेटला किती 3-4 पत्र गेले. आपली मीटिंग पण झाली ऑनलाईन. काही रिझल्ट आले का? नाही आले. विंचूरचं ते स्टेशन ते गायब होतं 6 महिने. आता आणून बसवलं, कमीत कमी आता बसवलं तर आधी तार कंपाऊंड करायचं, मग डिव्हाइस बसवायचं. 1.5-2-4 लाखाचं. अजून ते तार कंपाऊंड केलेलं नाही त्यांनी. म्हणजे डिव्हाइस परत चोरायला आणून ठेवलं का त्यांनी? मग आमचा डेटा कसा जाणार? कसं? मी 25,000 भरलेले, मला रुपये द्राक्षाच होत. बाकीचे शेतकरी असे करोडो रुपये तुम्ही गोळा करून शासनाला देतात आणि डिव्हाइस मेंटेन नाही. रिझल्ट काय मिळणार आहे? आणि तुम्ही ती तुमचं जे नियम हे सांगताय, पहिलं पण सुरुवात केली का मी सोलापूरला होता, असं झालं तर झालं. ती स्टोरी आम्हाला नकोय. आम्हाला आमचं म्हणणं आहे पीक कापणी प्रयोग झाले नाही, अधिकाऱ्यांनो कारवाई करा. ते ज्यांनी केले त्यांनी कोणी सह्या केल्या आणि त्या तेवढ्या देवगाव महसूल मंडळातले जेवढे बेनिफिशियरी शेतकरी करेक्शन करायचंय. ते जे 2 जण बडतर्फी मागतोय ना मी, तर त्यांच्यावर आशीर्वाद ज्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आहे ना, त्यांच्या सुद्धा बडतर्फीचे तुम्ही प्रस्ताव टाकले पाहिजे. कारण खालचा कर्मचारी जो आहे ना, तो असं मिसचिव्हस ऍक्टिव्हिटी का करतो? तर त्याला आशीर्वाद असतो वरिष्ठांचा, तर ते वरिष्ठ सुद्धा पकडले गेले पाहिजे. बाकीचे पण जे आता 12 प्रयोग तुमचे मकाचे झाले इथं देवगाव महसूल मंडळात, 4 सोयाबीनचे झाले, 2 कांद्याचे झाले. त्याच्यापैकी एक प्रयोग फक्त आता जो मक्याचा इथं देवगाव झाला, 6 किलो उत्पन्न आलंय, तो फक्त बिट्या वगैरे सोडलेला पोर्टलवर फोटो अपलोड दिसतंय आणि प्रयोग केलेला आहे असं दिसतंय त्या फोटोमध्ये. त्याच्यामध्ये गॅप 1-1.5 तास, एखाद्या तासाचा त्याच्यामध्ये गॅप पण आहे प्रयोग सुरू झाल्यापासून तर शेवटपर्यंत. बाकीचे प्रयोग 5-5, 4-4 मिनिटांमध्ये प्रयोग सुरू झाला आणि संपला असं दाखवलं गेलंय. एवढे सगळे पुरावे आणून सुद्धा ही केस इथं अशा सरणापर्यंत नव्हती पोहोचायला पाहिजे. काम केलं होतं आम्ही. प्रयोग इथं देवगाव मध्ये दोघांचा प्रयोग आहे. माझा प्रयोग करताना त्याच्यावर लिहिताय 2 तास लागले आणि 20व्या मिनिटाला यांच्या शेतावर दुसरा प्रयोग करायला राहताय, मग 2 तास कसं काय लागले?
प्रयोगच झाले नाही. सगळे अधिकारी बडतर 12 प्रयोग हा. झाले, 18 प्रयोग झाले. कांद्याचे 2, सोयाबीनचे 4, मकाचे 12. 18 पैकी तो एक तर खरा आहे, अजून एखादा असू शकतो. 16 16 खोटे. प्रयोगांमधले जे 16 काही प्रयोग- involved ती सगळी साखळी 16 तोडा. प्रयोग करणारे 5-6 सगळे अधिकारी असतील corrupted आहेत. तुमचे. सगळे तलाठी, तुमचे कृषी सहाय्यक, तुमचे ग्रामसेवक करा निलंबन, बडतर्फ करून बडतर्फ टाका. करून दाखवा आणि आम्हाला जेवढे त्यांचे वरिष्ठ. बडतर्फ झाले याचा अर्थ विमा त्याची प्रोसिजर पूर्ण प्रॉपर राबवली गेली नाही, याचा अर्थ बेनिफिशियरीला पूर्ण फायदा द्यायचा. तुम्हाला नियमाप्रमाणे राबवता आलं नाही ना, तर आमच्यावर कसं शेतकऱ्यांनी चुकीचा विमा काढला, मका असताना सोयाबीनचा काढलं. तुम्ही कसं GR मध्ये कसं लिहिलेलं आहे त्याच्यावर लगेच ब्लॅक लिस्टेड करा, त्याचं आयडी यांना blacklisted करा. मग आता तुम्हाला राबवता नाही आलं तर मग तुम्ही का तुम्हाला अधिकाऱ्यांना ब्लॅकलिस्टेड का करू नये? आणि 8,000 रुपये घेतलेले, मानधन घेतलेले. एवढं मानधन मिळालं ना, 2,000 2,000 रुपये त्याची हजेरी मिळाली. प्रयोग थांबा. करायचे. एक मिनिट. माने साहेब सांगतील प्रयोग करायचे अधिकाऱ्याला किती पैसे मिळाले एका प्रयोगाचे? अधिकाऱ्याला ज्यांनी प्रयोग कर्मचाऱ्याला. केला त्याला पैसे मिळाले. मानधन आहे ना मानधन? पैसे मिळाले मानधन आहे ते. आहे ना? लाच नाही सर ती मानधन. ऑफिशियल त्याचं रेम्युनरेशन, मानधन. त्याचं रेम्युनरेशन त्याला मिळालंय 2,000. रायकर साहेब किती पैसे मिळाले? 2,000 रुपये ना. किती पैसे मिळाले? किती पैसे मिळाले? 2,000 रुपये पर प्रयोग मिळाले. पुन्हा कोणाला मिळाले होते तुम्ही? शासकीय अधिकारी का विमा कंपनी म्हणतात? मानधन आहे ते. मानधनच म्हणतो आधी. मानधनच म्हणतो. आणि लाच म्हणाला नाही. लाच नाही म्हणाला. लाच हा शब्द आम्ही म्हटलंच नाही. आमचे कष्टाचे टॅक्सचे 8,000 रुपये गेलेले पैसे आहेत मिळाले एकाला. ना. मानधन घेऊन आणि त्याने तरी तो कर्तव्य नाही बेईमान बजावला. झाला. तो अधिकारी बेईमान झाला. त्या बेईमानीबद्दल, त्या देशद्रोहाबद्दल त्यांना बडतर्फ करा आणि त्यांच्या वरिष्ठांनाही सोडू नका. काय म्हटलं पण पैसे मिळाले करोडो रुपये, का मेंटेन नाही करत आहे? का 6-6 महिने विंचूरचं कंपन्यांशी साठगाठ आहे, ही तोडली पाहिजे. हे डिव्हाइस बंद झालं तर विंचूरचं घ्यायचं, विंचूरचं नाही. मला पण आयुक्तालयातून ते पत्र आलं की हे बंद झालं का विंचूरचं घ्यायचं. तिकडं फक्त एक घ्यायला सांगितलेलं आहे. ते टेक्निकल एरर समजा आला, काही वीज पडली त्याच्यावर झाड किंवा काही एरर, झाड तर नसतं नियमामध्ये, वीज पडली काही समजा हे ऑब्स्टॅकल आलं तर ते तेवढ्या वेळापुरतं फक्त दुसरं घ्यायचंय. म्हणून 6-6 महिने रेन गेज गायब राहणार आणि मग त्याचं एरियल डिस्टन्स जवळच घ्यायचं, असं काही GR मध्ये नाही. मी आयुक्त साहेबांना पण ते गोष्ट सांगितलेली. तुम्ही तुमचा परफॉर्मन्स फक्त असा हे आमच्या पुढे मांडू नका. विमे काढले लोकांनी, कापणी प्रयोग चुकी झाली. आता तुम्ही याच्यावरती विम्याची रक्कम कधी मिळणार हे सांगा. जायचं नाहीये, मी इथं देवगावला आहे. तू किती लांब तुमची आहे? चर्चा करून घ्या, म्हणजे बाहेर सगळ्यांसमोर ते बसले त्यांच्यासमोर विषय घाते. तुमच्यात काय नाही, विमा कंपनीवाले पुढे तुम्ही पुढे या. तुमचं काय म्हणत सगळं साहेबांसमोर सांगा. कारण प्रमुख तुम्ही आहे, विमा कंपनी आणि साहेब. जागा द्यायचा निर्णय घ्यायचा काही विषय नाही. ये माझ्याकडे ये, मी देवगावला आहे, काय घाबरू नका. त्यांच्या चर्चा होईल, बाहेर घ्या. पुढे चर्चा करून सा बाहेर घ्या तुम्ही सगळं ज्यांनी पीक कापणी प्रयोग चुकीचे केले त्यांच्यावर कारवाईचा विषय जो आहे तो जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी साहेबांच्या एक समिती आहे तक्रारीवर समिती, त्याची बैठक आम्ही ह्या आठवड्यातच घेतो. मॅक्झिमम कधी प्रयत्न करतो, जास्तीत जास्त सोमवार मंगळवारपर्यंत, त्यापुढे जात नाही आम्ही. या बैठकीमध्ये जो काही अहवाल आहे तालुकास्तरीय समितीचा प्लस एक एक विभागस्तरीय समिती जो नेमलेली आहे त्यांचे अहवाल आम्ही घेतो. आता त्यांनी मी येताना त्यांना फोन केला की तुमच्या अहवालाचं काय झालं, 1-2 दिवसात ते अहवाल देतील आपल्याला. त्या दोन्ही समितीचा अहवाल कलेक्टर साहेबांसमोर ठेवून जिल्हास्तरीय समितीमध्ये आम्ही म्हणजे काय फक्त जिल्हाधिकारी सर 16 पीक कापणी प्रयोग हा? 16 पीक कापणी प्रयोग लक्षात घ्या. काय आहे तो अहवाल घेतला जाईल, त्याप्रमाणे कारवाई केली. ही पहिली गोष्ट. आणि आता सरपंच साहेब म्हटल्याप्रमाणे जरी ही कारवाई झाली तर पीक विम्याचं काय हा विषय आहे. हो तेच मी मेन. तुम्हाला मगाशीच सांगितलं की मागच्या वर्षी मे मध्ये जे सुरुवातीला आणि ऑक्टोबरमध्ये खूप शेवटीला आणि परत सांगा हंगामामध्ये म्हणजे मागच्या वर्षी जवळजवळ सरासरीच्या 150-200% पाऊस पडलेला सगळीकडे. त्यामुळं जे काय नुकसान इनडायरेक्टमध्ये म्हणजे आपल्या 33%च्या वर झालेलं आहे त्याप्रमाणे नुकसान गृहीत धरून टेक्निकली किंवा पीक कापणी प्रयोगाचा मुद्दा बाजूला ठेवून पीक विमा द्यावा असा आम्ही शासनाला जिल्हाधिकारी साहेबांच्या सैन्य कळवतो. फक्त विषय काय
तुम्ही जे सांगताय ना की कधी मिळणार वगैरे ती मी ऑथॉरिटी नाही सदोष झाले हा, आज देणार ना. हां, म्हणजे जर जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई केली कारवाई केली तर तर नाही ते एक मिनिट आता तुम्ही बोलले सदोष झाला असं नाही तेव्हा त्यांनी ते घेतलं तोपर्यंत ते एकदम प्रॉपर हे करत होते बघा एकदम पॉइंट पकडला त्यांनी म्हणजे तुम्ही मान्य करणार मी नाही जर का? म्हणतोय तुम्हाला की ह्या जर आम्ही मीटिंग घेतोय त्याच्यावर कारवाई करतोय कारवाई केली म्हणजे काय होणार सदोष झाल्याशिवाय कारवाई करणार का? नाही, चुकीच्या आधी दाखवून करा एनडीआरएफ वगैरे ते काही दाखवू नका प्रयोग सदोष झाले म्हणून ते कारवाई कशाला करणार? एनडीआरएफचा उल्लेख तुम्ही कशाला करता तुम्ही डायव्हर्ट करताय तुमच्या माहितीसाठी करतो जीआरच्या अगेन्स्ट तुम्हाला पण काम नाही करता येत Divert नाही अजिबात करू. Divert करत नाही. बाबतराव म्हटल्याप्रमाणे ना तो विषय घ्या फक्त ते घ्या ना, तो सदोष प्रयोग चुकीचे झाले जर आम्ही कारवाई करतोय ते आम्हाला जर तर सांगा ना. नाही, साहेब, ऐका ना. आता यांच्यावर कुणावर समजा खुशीच आहे का आपण कारवाई करतोय का कारवाई करू